अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। स्वप्न, विज्ञान, इतिहास या तिन्हींच्या पलीकडे वसलेलं एक अजब जग, जिथे दर सेकंदाला उलगडतायत नवनवीन रहस्य। कल्पनेच्या सीमा ओलांडणाऱ्या जागतिक घडामोडींचा वेध घेण्यासाठी सज्ज व्हा। चला तर मग सुरू करूयात जागतिक घडामोडींचा विशेष प्रवास, अर्थात विश्वसंचार। तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या पूर्वजांचा आहार नेमका काय असेल? आज आपण डाएट आणि कॅलरीजच्या गप्पा मारतो, पण तब्बल 18 लाख वर्षांपूर्वी आपले पूर्वज चक्क हत्तींची शिकार करत होते। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। टांझानियामधील ओल्डोवाई गॉर्ज येथे झालेल्या एका ताज्या संशोधनानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय। पाहूयात। मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात एक अत्यंत रोमांचक आणि खळबळजनक खुलासा झालाय। आपल्याला वाटायचं आदिमानव केवळ फळं किंवा कंदमुळं खाऊन जगायचा, पण सत्य हे काही वेगळंच निघालंय। तब्बल 18 लाख वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज महाकाय हत्तींची शिकार करून त्यांचं मांस फस्त करत होते। टांझानियातील प्रसिद्ध ओल्डोवाई गॉर्ज येथे झालेल्या उत्खननानं जगाला चकित केलंय। मानवानं मोठ्या प्राण्यांची शिकार 15 लाख वर्षांपूर्वी सुरू केली असावी असं शास्त्रज्ञांना वाटत होतं, मात्र नव्या पुराव्यांमुळे हा इतिहास आता थेट 18 लाख वर्ष मागे गेलाय। हे पूर्वज आजच्या आफ्रिकन हत्तींपेक्षा दुप्पट मोठ्या असलेल्या एलिफस रेकी या अजस्र प्राण्याची शिकार करत असत। संशोधकांच्या मते हे पराक्रमी शिकारी बहुधा होमो इरेक्टस असावे। त्यांच्या विकसित होणाऱ्या मेंदूला अधिक कॅलरीजची भूक होती आणि ही भूक भागवण्यासाठीच त्यांनी हे जीवघेणं धाडस केलं असावं। संशोधकांनी स्पेशियल टॅफोनॉमी या अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून हे सिद्ध केलंय की हत्तींची ती हाडं ताज्या स्थितीमध्ये असतानाच मांस काढण्यासाठी फोडण्यात आली होती। ज्याप्रमाणे वाऱ्याला सीमा नसते, तशीच मानवाच्या जिद्दीलाही नव्हती। हा शोध केवळ शिकारीचा नाही, तर मानवाच्या प्रगत सामाजिक समूहाचा पुरावा आहे। लहानपणी चुकून गिळलेली एखादी गोष्ट 20 वर्षांनंतर अचानक तुमच्या समोर आली तर? चीनमधील एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडलाय। या घटनेनं वैद्यकीय विश्वाला आश्चर्याचा धक्का दिलाय। पाहूया। एखादी चूक माणसाच्या जीवावर बेतू शकते, पण ती चूक 20 वर्ष शरीरात राहूनही माणूस सुखरूप असावा, याला नशीबच म्हणावं लागेल। चीनच्या वेनुझो शहरात राहणाऱ्या 32 वर्षीय वांग याच्यासोबत घडलेला हा प्रकार म्हणजे विज्ञानासाठी एक कोडच ठरलाय। वयाच्या 12व्या वर्षी वांग यांनी चुकून एक थर्मामीटर गिळलं होतं। आई वडील ओरडतील या धाकानं त्यांनी ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही। सुरुवातीला काहीच त्रास न झाल्यानं हे थर्मामीटर त्यांच्या शरीराचा एक भाग बनून 20 वर्ष आतच राहिलं। वांग यांना अचानक तीव्र पोटदुखी होऊ लागली। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी जेव्हा स्कॅन केलं तेव्हा त्यांना लहान आतड्यांच्या जवळ एक लांब आणि टोकदार वस्तू दिसली। ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून 2 दशकांपूर्वी गिळलेलं तेच थर्मामीटर होतं। थर्मामीटर मधील पारा म्हणजेच मर्क्युरी जर शरीरामध्ये फुटला असता तर वांग यांचा मृत्यू निश्चित होता। सुदैवानं 20 वर्षांनंतरही हे थर्मामीटर सुरक्षित होतं। बाहेर काढलेल्या थर्मामीटरवरील आकडे पुसले गेले होते, पण ते फुटलं नव्हतं। हीच सगळ्यात मोठी दिलासादायक गोष्ट ठरली। या घटनेनं वैद्यकीय विश्वात मोठी खळबळ माजली आहे। आतापर्यंत आपण चंद्रावर केवळ पाण्याचा शोध घेत होतो, पण आता थेट ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे। होय, हे अगदी खरं आहे। जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीनं चंद्राच्या मातीतून शुद्ध ऑक्सिजन मिळवून विज्ञानाच्या जगात एक मोठी क्रांती घडवून आणलेली आहे। काय आहे हे नेमकं तंत्रज्ञान? पाहूयात। आतापर्यंत आपण चंद्रावर केवळ पाण्याचा शोध घेतला, पण आता कधीही न पाहिलेली न अनुभवलेली एक नवी क्रांती घडते। होय, जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन कंपनी विज्ञानाच्या कल्पनेला वास्तवात उतरवणारी एक किमया। जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीनं चंद्राच्या मातीतून शुद्ध ऑक्सिजन मिळवून जगाला चकित केलाय। ब्लू ओरिजिनच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या मातीवर प्रक्रिया करून ऑक्सिजन वेगळा करण्याची किमया साधली आहे। कृत्रिमरित्या तयार केलेली चंद्राची माती 1600 अंश सेल्सिअस तापमानावर वितळवून इलेक्ट्रोलिसिस पद्धतीनं त्यातील खनिजांपासून
ऑक्सिजनचे रेणू यशस्वीपणे वेगळे करण्यात आले. तर याचे फायदे म्हणजे अंतराळवीरांना चंद्रावर नैसर्गिकरित्या श्वास घेता येणार आहे. या ऑक्सिजनचा वापर रॉकेट इंधन म्हणूनही करता येईल आणि प्रक्रियेनंतर उरलेला मातीचा वापर चंद्रावर घरं बांधण्यासाठी होऊ शकेल. ही प्रक्रिया राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज आहे, ज्यासाठी चंद्रावर सौर पॅनलचे जाळं उभारावं लागेल. नासाच्या आगामी चंद्र मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे. भविष्यात चंद्रावर मानवी शेती आणि कायमस्वरूपी वस्ती करणं आता केवळ कल्पना उरलेली नाही. आदिमानव म्हटलं की आपल्याला फक्त शिकार आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष आठवतो, पण याच आदिमानवामध्ये एक कलाकार देखील दडलेला होता. याचा एक थक्क करणारा पुरावा आता समोर आलाय. इस्रायलच्या साखळीन व्हॅलीमध्ये 5 लाख वर्षांपूर्वीच्या अशा 10 दुर्मिळ कुऱ्हाडी सापडलेल्या आहेत, ज्या केवळ हत्यारं नसून कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. काय आहे हा नेमका शोध, पाहूयात. इस्रायलची साखळीन व्हॅली, जिथं आजवर फक्त शांतता होती, तिथे आता इतिहासाच्या पाऊलखुणा उमटल्यात. पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडलाय एक असा खजिना जो सोन्याचा नाही, तर पाषाण युगातील 10 दुर्मिळ कुऱ्हाडींचा आहे. 5 लाख वर्षांपूर्वींचा काळ, जेव्हा होमो इरेक्टस या पृथ्वीवर वावरत होता, तेव्हा शिकार हेच जीवन होतं. पण या कुऱ्हाडी केवळ शिकारीची साधनं नाहीयेत, तर त्या काळामधील माणसाच्या सौंदर्य दृष्टीचा आरसा आहेत. ही हत्यारं साधारणपणे 5 लाख ते 2 लाख वर्षांपूर्वीची असून ती होमो इरेक्टस प्रजातीनं बनवली असावीत असा अंदाज आहे. या दगडी कुऱ्हाडींमध्ये केवळ धार नाही, तर निसर्गाचं जीवाश्म, स्फटिक आणि लाटांसारखे आकार देखील आहेत. जणू काही आदी मानवानं निसर्गाची चित्रकला दगडांवर कोरली असावी. जगात आजवर असं एखादंच हत्यार सापडत होतं, पण साखळीमध्ये 10 कलात्मक कुऱ्हाडींचा संघ एकाच वेळी मिळालाय. हा केवळ शोध नाहीये, तर आदिमानवाच्या सर्जनशीलतेवर पडलेला शिक्का आहे. मुआत शलाटा प्राध्यापक रान बरकाई यांच्या जिद्दीतून हा इतिहास जगासमोर आलाय आणि हे सिद्ध झालंय की माणसाला केवळ पोटाची भूक नव्हती, तर त्याला निसर्गातील सौंदर्याची आणि भूगोलाची खोलवर जाण देखील होती.